गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की लवकरच आपल्या भेटीला एक नवा पाहुणा किंवा पाहुणी येणार आहे. तर आपला हा जो पाहुणा होता तो आता मोठा झालेला आहे आणि अजून एक छोटा पाहुणा बाबू किंवा मग गर्ल बेबी गर्ल येणार आहे भेटीला. सो लेट मी क्लिअर की आपल्या घरी नाही येणार आहे, म्हणजे माझ्या घरी नाही येणार आहे. माझी जी बेस्ट फ्रेंड आहे आम्रपाली, एकदम बेस्ट 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 फ्रेंड, ती प्रेग्नेंट आहे आणि तिची आता डिलिव्हरी 1-2 दिवसामध्ये होणार आहे. सो त्याच्यासाठी इकडे तुम्हाला दिसत असेल जे सगळं काही माझ्याकडे बाबूचं सामान होतं ते अगदी मी व्यवस्थित ठेवलं होतं. सो तेच मी आता तिला देणार आहे. सो जस्ट विचार केला की मी तुमच्यासोबत पण शेअर करू की मी अजूनपर्यंत बाबूचे काय काय सामान ठेवलेत हे माझ्यासाठी आठवणी आहेत आणि आता त्या आठवणी माझ्यापासून लांब जाणार आहेत. आणि माझं छोटा बेबी येणार आहे ते आता बाबूच्या गोष्टी वापरणार आहे. असं म्हणतात की हो राजा नाही मम्मा आहे तिथे. असं म्हणतात की न्यूबॉर्न बेबीसाठी आपलंच जे लहान बाळ असेल त्याची वापरलेली कपडे वापरणं, परत एकदा वापरणं ते चांगलं असतं. सो मग त्याच्यामुळेच मी ही कपडे मी सांभाळून ठेवली असती. आपल्याला माहिती नसते की परत आपल्या फॅमिलीमध्ये किंवा मग आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोण प्रेग्नंट राहणार आहे किंवा नाही राहणार आहे, म्हणून मी ते तसंच सगळं जपून ठेवलेलं आहे. तर चला मी पटकन तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी हे आहे बेबी कॅरी. म्हणजे जेव्हा आहे ना मी हॉस्पिटलमधून घरी आले होते तेव्हा बाबूला ह्याच्यामध्ये ठेवलं होतं. असं सुंदर असं आहे आणि ह्याला असं तुझं आहे ना असं इथं फोल्ड करायचं. एक मिनिट मी असं फोल्ड करते. हे बघा, हे असं इथे आता मी चेन लावलेली आहे. आता इथे वरची पण लावते. रेडी. तर ह्याच्यामध्ये मी बाबूला ह्याच्यामध्ये जे आहे मी बाबूला आणलं होतं जेव्हा मी घरी आले होते हॉस्पिटलमधून. तर हे अजून आहे तसंच आहे. आणि हे बघा सनू ये इथे स्टँडअप राहा. बाबू माझा ह्याच्यामध्ये असं झोपायचा, ह्याला मी घेऊन फिरायचे आणि आता तो किती मोठा झाला. मुलं किती लवकर मोठी होतात ना काहीच कळत नाही. सो हे असं आहे जसं तसं. एक आहे इथे साईडला ठेवून देते. त्याच्यानंतरला ही अशी नेटची गादी आहे अशी झोपायला बाबूला, जिथून असं ही चैन लावली की मग मच्छर वगैरे पण चावत नाही. सो अशी ही आपली गादी आहे आणि मला हॉस्पिटलमधून ऑलरेडी दिली होती. तू झोपायचं याच्यावर. आता तू कुठे झोपतो? बेडवर. तर हॉस्पिटलमधून दिली होती पण ती खराब झाली म्हणून मी ऑर्डर केली. तर ही पण मी अजून आहे तशीच ठेवली आहे. सो हे पण आपल्या नवीन बाबूसाठी हेल्पफुल होणार आहे भरपूर. आणि ह्याच्यामध्ये आता कपडे आहेत ते पण मी दाखवते तुम्हाला. कपडे आहेत बाबूची छोटे छोटे. हे बघा इथे बाबूचे आहेत छोटे छोटे सॉक्स. 1-2 ओपन करून दाखवते. एकदम छोटा छोटा होता, एकदम छोटा छोटा. हे बघा छोटे छोटं त्याचं असं बघा. आता त्याला होत पण नाहीत. आता ह्या वस्तू ज्या आहेत या सगळ्या गोष्टी नवीन बाबू वापरणार आहेत, म्हणजे कसं वेस्ट नाही होणार आहे आपलं घेतलेलं. सो हे आहे पूर्णपणे हे जे सॉक्स आणि ग्लव्ज आहेत त्याचे पूर्ण पॅकेट आहे. आता ह्याच्यामध्ये ना त्याची सगळी कपडे आहेत. आता माहिती नाही मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, पण मुलगा जर झालाच तर मग ह्याच्यामध्ये त्याची कुर्ती आहे, त्याचे बारशाचे पण कपडे जे आता त्याला अजिबात होत नाही. आणि इथे एक छोटासा आहे ना जम्पसूटच बोलतात ना काय, म्हणजे आपण तरी जम्पसूट बोलतो ना, मला माहिती नाही. हा आहे खूप क्यूट आहे हा. हे बघा. आणि त्याच्या आतमध्ये ना असं हे टी शर्ट आहे. असं हे टी शर्ट जे बाबूला आता होत नाही आहे. सो तर अशी कपडे आहेत. तर आता हे मी परत ठेवून टाकते कारण की मला आज हे जे सगळं सामान आहे आम्रपालीची जी मम्मी आहे त्यांना द्यायचं आहे. कारण की का घेऊन तिच्या
सासरी जाणार आहेत हे सगळं सामान डिलेवरीच्या आधी, तर उद्या जाणार आहे. सो आज आपल्याला जायचं त्यांना सगळं द्यायला. तर अगेन ह्याच्यामध्ये ना बाबूची सगळी छोटी छोटी कपडे आहेत. त्याच्यामध्ये पॅन्ट्स आहेत सगळ्या छोट्या, आणि ह्याच्यामध्ये एक ना जम्पसूट आहे जे ना रॅबिटचं आहे, ते खूपच सुंदर आहे. हा इथे ठेवा, ह्याच्यावर ठेवा. आता ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी आपल्या न्यूबॉर्नला होणार आहे, मी दाखवते. सगळ्यात पहिले तर आहे हे आपलं बाळोतं, जे मी बाबूला वापरलेलं असंच ठेवलेलं आहे. सगळे वॉश वगैरे करून ठेवली. ते आपल्याकडे 4 आहे, 4चे सेट आहेत. कोणी जर विरारमध्ये राहत असेल तर तिकडे वेस्टला ना जनता मार्केट आहे. सगळ्यांना माहिती आहे तिकडे की जनता मार्केटमध्ये आहे ना, जनता मार्केटमध्ये खूप छान असे कपडे भेटतात बाबू म्हणजे लहान मुलांचे. तर मी तिथूनच घेतलंय ते. आणि हे बघा ह्या टोप्या किती क्यूट टोप्या आहेत बघा. जेव्हा बाबू लहान होता तेव्हा त्याला व्हायच्या, आता त्या डोक्यात शिरतच नाही त्या. सो अशा मी टोप्या दिल्यात. आणि हे स्वेटर आहे जे बाबूला आम्ही लास्ट इयर घेतलं होतं. असा पिंकिश आहे, एकदम सॉफ्ट आहे. तुझं आहे सगळ्याला बोलतो माझं आहे. तर हे पण आता त्याला नाही होत, हे असं घे. आणि हे बघा ह्या सगळ्या आहेत लंगोटी. ह्या सगळ्या लंगोट आहेत जे मी अशा बांधून ठेवल्यात, म्हणजे कसं हे नको व्हायला. आणि हां हे परत हे असं बाबूला गुंडाळण्यासाठी कुठे पण घ्यायला, जसं ते कॅरी आहे तसंच हे आहे, फक्त हे कपड्याचं आहे. सो हे असे एक आहे. हो राजा काय राजा. सो असं काही सामान जे आहे ते बाबूसाठी आहे. आणि आम्रपालीसाठी पण मी पाठवले आहेत. ज्या गोष्टी मी डिलेवरी झाल्यानंतरला घेतल्या होत्या त्या गोष्टी पण मी तिच्यासाठी काढून ठेवल्या. माझ्या 3 मॅक्सीज आहेत ज्या फिडिंग मॅक्सी आहे माझ्या. ह्या 3 मी सेम जनता मार्केटमधून घेतल्या होत्या. याच्यातली एक मी तुम्हाला दाखवते. इकडे बघा तुम्हाला त्या मॅक्सीमध्ये दिसत असेल. ओ हां तुम्हाला बोलतो आवाज कर. तर इकडे बघा अशी ना चेन आहे ह्याला. तर हे इझी पडतं आणि जेव्हा फिडिंग करू तेव्हा हे असं म्हणजे झाकायला पण आहे. सो अशी ही मॅक्सी आहे. इथे झाकायला पण आहे, इथे पण आहे असं. सो तिला बरं पडेल. ही एक आहे. ह्याला हे नाही आहे, ते जे होतं ते नाही आहे. ह्याला फक्त अशी झीपच आहे आणि बटन्स आहेत. अशी झीप आहे आणि बटन्स आहेत. सो येस अशा सगळ्या गोष्टी आहेत जे मी तिच्यासाठी बाबूसाठी साईडला काढून ठेवल्या आहेत. मी तर खूप एक्सायटेड आहे आणि आय विश म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तिला मुलगीच व्हावी. बट त्यांची पण एक चॉईस आहे नाही का. पण आपली पण एक मैत्रीण असते, बेस्ट फ्रेंड असते आणि आपण तिच्या मुलाची मावशी होणार असतो. सो आपली पण काहीतरी इच्छा असते की म्हणजे तिला काय व्हावं म्हणून. तर माझी अशी इच्छा आहे, जर तू बघत अशी लांबरावाली, माझी अशी आहे की तुला मुलगी व्हावी. बट आता ते सगळं देवाच्या हातात आहे, आपल्या हातात काय नाही. पण जे पण व्हावं हेल्दी व्हावं, बाबू आणि ती एकदम व्यवस्थित असावं. कारण की डिलेवरीचा एक्सपिरियन्स मी घेतलेला आहे. बापरे तो दुसरा जन्म असतो बाईसाठी. सो तो डे जो असतो जेवढा आनंदाचा असतो तेवढा त्या ऑपरेशन थिएटरमध्ये जे होतं ते फक्त एका बाईलाच माहिती असं. मी त्याच्यातून गेली आहे. सो त्याच्यामुळे एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. तर आता या सगळ्या मी गोष्टी ज्या आहेत त्या पटकन पॅक करून घेते. जेवण पण आपल्याला लवकर बनवून घ्यायचं आहे कारण की आपल्याला लवकर जायचं आहे स्टेशनला देण्यासाठी. सो बनवून घेऊया जेवण वगैरे. आता तो आफ्टरनूनचा टाईम आहे. आता तर बाबू थोडा वेळ झोपेल, मग त्याच्यानंतर आपण डिरेक्टली इव्हिनिंगला कंटिन्यू करूया. A few hours later. तर गाईज इव्हिनिंगची वेळ झाली, दिवाबत्ती लावून झाला. इथे मी अशी रेडी झाली आहे. बाबू इथे बघा असं रेडी झाला आहे. आणि ही आपली पिशवी आहे जी आता आपल्याला घेऊन निघायची आहे. ऑलरेडी लेट झालं, काकी ऑलरेडी स्टेशनला पोहोचल्या. तर आता मी पटकन निघते आणि मग ते ही जी पिशवी आहे त्यांना देते, मग आपण भेटूया. तर काहीच निघायला होत आम्ही आत्ता. तिथे साधन आला घ्यायला कारण की ती जम्बो पिशवी खूपच जड होती, त्याच्यामुळे त्याला मी बोलवलं घ्यायला. आणि बाबू इथे बसला आहे आमच्यामध्ये. आणि जी पिशवी आहे जम्बो पिशवी ती गाडीला मागे पार्क म्हणजे अडकवलेली आहे. आणि त्या काकी पण ऑलरेडी आले. तर बघू आता आपण कधी पोचतो. मी आले आता. इथे असं स्टेशनला रश आहे आणि ह्या काकी येते बघा मला शोधतात.
काकी या A few moments later. सोनू ए, खा. निघालो तर आम्ही तिथून काकींना पिशवी वगैरे दिली मी आणि आम्ही चायनीज भेळ खाल्ली आणि मंचुरियन खाल्लं जे की इतकं तिखट होतं बाप रे माझ्या नाका तोंडातून पाणी यायला लागलं आम्ही पहिल्यांदाच इथे खाल्लं होतं हो सोनू हे बघा आम्ही आवाज देतोय हाय कर तर आता आम्ही निघालो आहोत घरी मग आपण घरी गेल्यानंतर कंटिन्यू करूया A few moments later. नाही ते होणार ना त्या हे फोडलं ना आता पूर्ण खाली आले ना आता ते नवीन नाव ना तो मारलं आणि ती सोसायटी अलाउड नाही करत ना तशी एक टेनिया हे काय हे बघा ही अजून बॉल ओलीच आहे म्हणजे सकाळी दुपारी मारली नाही ते हे ऍक्च्युली पाणी सोडते ना कलर मारले की पुन्हा निघतो पापडी तर त्यांनी केमिकल मारले सिमेंट तर आम्ही आता मम्मीच्या घरी कारण तुमच्या घराचं काम चालू केलं आहे थोडासा भिंतीमध्ये प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे घर पूर्ण नवीन बनवायला घेतलंय त्या लोकांनी आम्ही बघायला आलो आता पाणी सोडते सामान वगैरे सगळं इथे ठेवलंय आता ह्याच्यावरती हे पूर्ण सुचलं की मग ते पीओपी करतात आता ती सुकली आता फक्त हीच बाकी आहे ही सुकलीच नाही असं काय पाणी सोडतो अरे ही भिंत ही वाली जी भिंत आहे ना बापरे वरती त्याला डेंजर दिसतंय सागर हे बघा आतमध्ये सगळं फोडलंय त्याला डेंजर दिसतंय वरचं हे बघा आतमध्ये बघा हा रे वरचं डेंजर दिसतंय रे ते पडणार नाही ना पण नाही ते स्लॅब तो भरणार ना ते पीओपी मारणार सगळं आता करून घ्या तो ओनर प्लॅस्टरसाठी नाही बोलला ना त्याला ही खिडकी अशी तोडली आहे कारण की खिडकी बंदच होत नव्हती ही आणि इथे काढून दिले काय सनू काय सुनू इथे बसलाय आणि मी इथे तर इथे असं काम चालू केलं आता लोकांनी आता अजून किती दिवस लागतील ते कम्प्लीट व्हायला बोलला तो सोमवारपर्यंत ते बोलतात की ते बोलतात की तुला पट्टी लावायला लागेल तो ओनर नाही बोलला पट्टी बोलतो वाईट सिमेंट लावून 1 hour later. तर काही झालं आम्ही आता जस्ट घरी आम्ही आलो जस्ट घरी आता खूप थकलं मी पण खूप थकले तर आता जेवून घेतो आणि हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करत आहोत तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर